नमस्कार, कुक विथ कप्पीमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी इथे चपातीचं पीठ आणि कच्चा बटाटा यापासून छान कुरकुरीत नाश्ता केला आहे. तो नाश्ता कसा केला आहे ते तुम्हाला दाखवते. हे बघा किती छान झाला आहे नाश्ता. त्याच्यासाठी लागणारं साहित्य म्हणजे 2 कप मी इथे गव्हाचं पीठ घेते आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ घालते. आपण चपातीला घालतो तेवढं कमी नाही घालायचं, थोडं जास्त घालायचं आहे. त्यानंतर अर्धा चमचा हळद, 1.5 चमचा लाल मिरची पावडर आणि त्यानंतर 1 टीस्पून जिरं असं हातावर चोळून घालते आणि आता त्याचं पण चपातीला जसं पीठ मळून घेतो तसं मी पीठ मळून घेते. हे बघा इथे छान असं पीठ मळून झालंय. मी त्याच्यावरती तेल घालून छान गुळगुळीत असं मळून ठेवते आणि ते थोडं आपण चपातीच्या वेळेला कसं मुरायला ठेवतो तसं ते मुरायला ठेवणार आहे. आता याच्यावर झाकण घालून मी बाजूला ठेवून देते आणि आता ह्याच्यामध्ये सारण करण्यासाठी मी इथे कच्चे बटाटे घेतले. ते बटाटे असे मी सोलून घेते आणि ते कच्चे बटाटे सोलून झालेले आहेत. ते सोललेले बटाटे मी ह्या ग्रेटरने किसून घेते आणि बटाटा हा कापल्यावर किसल्यावरती काळा पडतो म्हणून मी डायरेक्ट पाण्यामध्येच किसून घेते. हे बघा इथे सगळे बटाटे माझे किसून झालेले आहेत आणि हा बटाट्याचा जो किस आहे तो मी 2 पाण्याने धुवून घेणार आहे. हे पहा इथे मी बटाट्याचा किस 2 पाण्याने धुवून घेतलाय आणि आता काय करणार आहे यातलं सगळं पाणी मी निथळून घेणार आहे म्हणजे सगळं असं पिळून घेणार आहे तो बटाट्याचा किस. तुम्हाला हवं असेल तर एखाद्या फडक्यामध्ये घालून ह्या बटाट्यामधलं पाणी तुम्ही गाळून घेऊ शकता. हे पहा इथे बटाट्याच्या किसमधलं पाणी काढून झालं आहे आणि आता त्यामध्ये 1 टीस्पून लाल मिरची पावडर, अर्धा टीस्पून हळद, पाव टीस्पून हिंग, अर्धा टीस्पून चिली फ्लेक्स आणि अर्धा टीस्पून ओरेगानो घालते आणि त्याच्यानंतर चवीनुसार मीठ घालते आणि त्यामध्ये अशी बारीक चिरून कोथिंबीर घालते. इथे आता कोथिंबीर चिरून झाली आहे आणि मी काय करणार आहे हे सगळे मसाले त्या बटाट्यामध्ये छान असे एकत्र करून घेते आणि हे सारण बाजूला ठेवून देते. बघा मी मगाशी पीठ मळून झाकून ठेवलं होतं. ते पुन्हा थोडंसं मळून घ्यायचं आहे. आपण चपातीच्या वेळेला चपाती करताना कसं तेल लावून पीठ मळून घेतो तसंच पीठ मळून घ्यायचं आहे आणि तसं मळल्यानंतर चपाती खूप छान होते. आणि आता हे सगळं पीठ मळून घेतल्यानंतर हे सगळं बाजूला ठेवते आणि पोळपाट घेणार आहे मी चपाती लाटायला. आणि आपली रेग्युलर चपाती असते त्या चपातीच्या प्रमाणात मी गोळा घेतलाय आणि त्याची छान अशी चपाती लाटून घेते. याआधी मी माझ्या चॅनलवर पनीर पराठा, चीज पराठा याच्या रेसिपीज अपलोड केल्या आहेत. त्याच्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. शिवाय पनीर पराठा करण्यासाठी मी असंच पीठ मळलं होतं, चपातीचं पीठ. आणि आता ही चपाती करून झाल्यानंतर त्यामध्ये हे सारण भरून घेते. सारण अगदी टोकापर्यंत भरून घ्यायचं आहे, सगळ्या बाजूनी भरलं पाहिजे. आणि आता हे सगळं सारण भरून झाल्यानंतर मी त्याचा रोल करणार आहे. रोल छान असा घट्ट करून घ्यायचा आहे. हे बघा अशा प्रकारे छान असा घट्ट रोल करून घेते मी. आणि आता तो रोल करून झाल्यानंतर उकडवण्यासाठी मी एका चाळणीमध्ये ठेवून देणार आहे. ही बघा इथे चाळण घेतली, त्या चाळणीमध्ये आपल्याला उकडवायला ठेवायचं आहे. त्याच्यासाठी मी त्या चाळणीला तेल लावून घेते आणि तेल लावून झाल्यानंतर तो जो आपण चपातीचा रोल केला होता तो रोल त्यामध्ये ठेवून देते. इथे चाळण लहान पडली त्याच्यामुळे थोडंसं मी राऊंड करून ठेवते आणि त्यानंतर अजून एक रोल मी करणार आहे. हा बघा इथे दुसराचा रोल तयार झालेला आहे आणि हा रोल त्या चाळणीमध्ये राहत नाही म्हणून मी त्याचे 2 भाग केलेत.
हे बघा असे 2 भाग करून आणि आधी जो रोल ठेवला होता त्याचे सुद्धा मी 2 भाग करते आणि छान सेट करून ठेवते. आणि हे सगळं उकडण्यासाठी मी गॅसवरती पातेल्यात पाणी गरम करायला ठेवलं होतं. हे बघा कसे रोल सेट झाले त्या चाळणीमध्ये. आणि आता गरम केलेल्या पातेल्यावरती आपण ही चाळणी ठेवून 10 ते 15 मिनिटं उकडून घ्यायचे. 10-15 मिनिटानंतर मी झाकण उघडून बघते. हे पहा इथे रोल छान शिजून निघालेत आणि ते थंड व्हायला ठेवायचे आहेत. मी बाजूला ठेवून देते. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, एक स्लरी करून घ्यायची, एक पेस्ट करून घ्यायची. त्यासाठी मी इथे 3 चमचे मैदा घेते आणि त्यानंतर 3 चमचे कॉर्नफ्लॉवर घेते. त्यामध्ये अर्धा टीस्पून चिली फ्लेक्स घातले, अर्धा टीस्पून ओरेगानो घातले आणि त्यानंतर चवीनुसार मीठ घालते आणि थोडीशी कोथिंबीर बारीक चिरलेली त्यामध्ये घालून त्याची छान पेस्ट करून घेते. मी काय करणार आहे, हे जे आपण रोल केलेत, त्याचे छोटे तुकडेसुद्धा करणार आहे आणि मोठे तुकडे ठेवणार आहे. 2 प्रकारे करणार आहे. आणि ते काय करायचे आपल्याला ह्या स्लरीमध्ये डीप करून तळायचे. मी डीप फ्राय नाही करणार आहे, मी शॅलो फ्राय करणार आहे. हे बघा थंड झालेत रोल, आता ते काढून मी डिशमध्ये ठेवून देते. मी काय केलंय 2 रोलचे हाफ भाग केलेले आहेत आणि 2 रोल छोटे-छोटे कापलेले आहेत. हे बघा किती सुंदर दिसतायत रोल. तुम्ही असंच खाल्लं ना तरी खूप छान लागेल. कारण आपल्या वरती जे कव्हर आहे, जी चपाती आपण चपातीमध्ये गुंडाळलंय ना ज्या, त्या चपातीमध्ये सुद्धा तिखट मीठ घातलेलं आहे. त्याच्यामुळे खूप टेस्टी लागेल. हे बघा असे बारीकसुद्धा तुकडे करून घेते. हे बघा इथे तुकडे करून झालेत आणि आता मी ते तळायला घेते. हे बघा किती सुंदर झाले बघा, दिसतंय किती छान. आणि आता काय करणार आहे, हे जे छोटे तुकडे केलेत ते काय करायचे, तसे आपण स्लरीमध्ये बुडवायचे आहेत आणि तेलामध्ये टाकायचे. तेलात म्हणजे मी डीप फ्राय नाही करणार आहे, शॅलो फ्राय करणार आहे. तव्यामध्ये मी फ्राय करणार आहे. असे आपण स्लरीमध्ये बुडवून फ्राय करायचे आहेत. चला आता तव्याकडे जाऊया. तव्यावरती मी हे कसे टाकायचे ते दाखवते तुम्हाला. मी तव्यामध्ये तेल घेतलेलं आहे 2 ते 3 चमचे. हे बघा जे मी स्लरीमधून बुडवून काढले होते पीस, ते पीस तव्यावरती घेतेय आणि ते छान असे कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेणार आहे. हे पीस छोटे-छोटे केल्यामुळे त्याचे आकार थोडेसे वेगळे झालेले आहेत, गोलाकार राहिलेला नाहीये. हे पहा किती सुंदर तरी पण दिसतायत बघा पीस. मस्त दिसतायत, कुरकुरीत झालेले आहे. आणि आता जे मी मोठे पीस केलेत, हे बघा असे मोठे पीस केलेत, ते पीस स्लरीमध्ये बुडवून छान असे कुरकुरीत होईपर्यंत तळून घेणार आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही डीप फ्रायसुद्धा करू शकता. हा रोल बघा किती सुंदर दिसतोय, मस्त दिसतंय की नाही? छानच दिसतंय. खायला तर एक नंबर लागतंय, सुंदर लागतंय हा नाश्ता. तुम्ही हे नाश्त्यासाठी खाऊ शकता. शिवाय तुम्ही लंच आणि डिनरसाठी सुद्धा खाऊ शकता. खूप छान आहे टेस्ट याला. करून बघा तुम्ही एकदा. हे आपण असं परतवून चारी बाजूनी भाजून घ्यायचंय. हे बघा इथे छान रोल भाजून झालेले आहेत. मस्त झालेत भाजून. सगळ्या बाजूनी मी परतवून भाजून घेतेय. हे बघा आणि आता हे रोल काढून घेते.
हा नाश्ता खूप भन्नाट लागतो, छान लागतो हा नाश्ता. आणि आता मी हा नाश्ता टोमॅटो सॉस बरोबर सर्व करते. बघा किती सुंदर दिसतो आहे नाश्ता. त्याच्यावर मी थोडंसं चीज घालते. चीज घातल्यावर खूप छान दिसतो आणि छान लागतो नाश्ता हा, मस्त लागतो. मग कशी वाटली चपाती रोलची रेसिपी? आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.